खरं तर प्रश्न इथून सुरुवात होतो की ही ॲग्रिस्टॅक अंतर्गत जे काही आत्तापर्यंत हे फार्मर आय डी कार्डाची त्या कार्ड वाटल्या गेले, वितरित केलं गेलं, ही कोण कंपनी आहे, कोणाची कंपनी आहे? मुळात प्रश्न असा येतो की या कंपनीचं तुम्ही खाली सांगितलं, सगळ्यांना सूचना दिल्या, प्रसार केला, याचा फार्मर आय डी वापरू नये, पण आत्तापर्यंत यांनी जे काही उद्योग केले आणि वापर झाला असेल तर त्यावर याचं कधी काही तुम्ही स्वतंत्र ऑडिट तयार केलं आहे का? याचं करण्याची आवश्यकता आहे ना अध्यक्ष महोदय. जर एखादी कंपनी अशा तुमच्या सूचना द्या, आपल्याला प्रसिद्ध द्यावं लागते, या कंपनीनी फार्मर आय डी जर दिल्या गेल्या असतील, चुकीच्या आहेत त्यात, कारण याच्याशी संबंधित बँक खाते, पीक माहिती आणि संवेदनशील असा हे सगळं डेटा असतो अध्यक्ष महोदय. आणि खाजगी एजन्सीला देताना कोणती डेटा सुरक्षा आम्ही घेतली आहे का, हे पडताळणीचं काम आपलं आहे. हे घेतलीच गेली पाहिजेत. आणि फार्मर आय डी कार्डच्या माध्यमातून अनुदान आहे, पीक विमा आहे, इतर योजनांमध्ये अनेक वेळा फसवणूक झाल्याचं आपल्याला दर्शनास येतं. आणि त्यामुळे हे प्रकरणं असे किती आहेत की एकूण असे प्रकरणं यामध्ये फसवणूक झाल्याचे किती आढळून आलेत, याची माहिती आम्हाला मिळाली पाहिजे. आणि या योजनेमध्ये खाजगी कंपनीला काम देताना जर दिलं आहे तर त्याची निविदा प्रक्रिया ही सगळी काही पारदर्शक झाली का, हे तुमच्या काळात झालेलं नाही, पण हे झाली का तपासा ना जरा. यामध्ये विशिष्ट एका कंपनीवर कृपादृष्टी ठेवायसाठी, एका कंपनीला फायदा पोहोचण्यासाठी हे जे काही केलं गेलं आहे याची चौकशी शासन करणार आहे का? आणि शेवटचं असं की शेतकऱ्यांचा डेटा एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर जमा होत असताना सायबर हॅकिंग किंवा डेटा चोरी टाळण्यासाठी शासनानं कोणती उपाययोजना केली आहे आणि कोणती सुरक्षा प्रणाली उभारली आहे, हे सुद्धा या ठिकाणी आपण सांगितलं पाहिजेत. आणि याचं उत्तराबरोबर शेवटचं की राज्यव्यापी आमची मागणी आहे की ॲग्रोस्टॅक अंतर्गत झालेल्या सर्व फार्मर आय डी कार्डाचे राज्यव्यापी तांत्रिक आपण आर्थिक ऑडिट कार्ड तयार करणाऱ्या एजन्सी व संबंधित अधिकाऱ्यावर ज्यांनी केला आहे त्यावर फौजदारी कारवाई करणार आहात का? या शेतकऱ्याचा डेटाचा गैरवापर असाच सुरू राहणार आहे, याचं उत्तर आपण द्यावं. अध्यक्ष महोदय, खरं तर वडेट्टीवार साहेबांनी प्रश्न चांगला विचारला. खरं तर ॲग्रिस्टरच्या फार्मर आय डी आपण त्याला आपण ते कार्ड देतच नाही आहे असं देवतळे साहेबांच्या यातनं की असं काही ठिकाणी दिलं गेलं का, या बाबतीमध्ये आपण चौकशी केली जाईल. असं कुठल्याही राज्यामध्ये एकही कार्ड आपण आपल्या अधिकृतरित्या कृषी विभागाने किंवा आपण ॲग्रिकल्चरच्या माध्यमातून दिलेलं नाही आणि ती आपल्याला परवानगी पण देण्याची आपल्याला नाही आहे. जर अशा बाबतीमध्ये जर काय तक्रार आढळून आले तर निश्चित प्रकारे अध्यक्ष साहेब या बाबतीमध्ये कडकात कडक कारवाई केली जाईल. अध्यक्ष महोदय, प्रश्न एवढाच आहे, ही जेवढ्या फार्मर आय डी वापरल्या गेल्या याचं एक तांत्रिक ऑडिट झालं पाहिजे, तरच यामध्ये खूप बोगसपणा झाला. एकाचे पैसे हे डेटा हॅक होतो, चोरी होतो, शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. खूप प्रकरण आहेत अध्यक्ष महोदय. म्हणजे गरीब सामान्य शेतकऱ्यांना याचं नुकसान होऊ नये म्हणून माझी मागणी एवढीच आहे की शासनाने तांत्रिक ऑडिट करून घ्यावं आणि हे जे काही बोगस झालेलं आहे किंवा झालं गेलं नसेल पण याची ऑडिट जर केला तर आपल्याला सत्यता बाहेर येईल. अध्यक्ष महोदय, यावतीमध्ये चौकशी करून कारवाई केली जाईल.